नमस्कार. संगणक साक्षरता हा शब्द गेल्या 20 वर्षांपासून आपल्या सगळ्यांच्या अगदी कानावर पडतोय नाही का? म्हणजे जाहिरातींमधून, सरकारी योजनांमधून, वेगवेगळ्या कोर्सेसमधून आपण सतत हे ऐकत आलो आहोत. पण मला वाटतं आज थोडं थांबून विचार करायला हवा की या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे. आणि आपण खरंच संगणक साक्षर झालो आहोत की फक्त प्रमाणपत्र साक्षर? आता बघा, हा प्रश्न कुणाला दोष देण्यासाठी अजिबात नाहीये. हा फक्त एक विचार आहे, स्वतःला विचारण्याचा. चला, आपण एकत्र मिळून शांतपणे समजून घेऊया की या प्रवासात आपण नेमके कुठे आहोत. तर मग सुरुवातच एका अगदी साध्या मूलभूत प्रश्नापासून करूया. संगणक साक्षरता म्हणजे नक्की काय? आजपासून साधारण एक 10-15 वर्षांपूर्वीचा विचार केला ना, तर संगणक साक्षर असण्याची कल्पनाच खूप वेगळी होती. म्हणजे संगणक चालू बंद करता आला, कीबोर्डवर थोडंफार काहीतरी टाईप करता आलं किंवा एक ईमेल पाठवता आला की बस, हे तेव्हा खूप मोठं कौशल्य मानलं जायचं. पण आता तसं राहिलं नाहीये. काळ खूप बदललाय आणि त्याबरोबरच या साक्षरतेची व्याख्याही खूप बदलली आहे. म्हणजे बघा, पूर्वी टायपिंग, वर्ड, एक्सेल, ईमेल एवढं आलं की झालं, ते साक्षरतेचं लक्षण होतं. पण आजच्या जगात एवढं येणं अजिबात पुरेसं नाहीये. आता तर डेटाचं विश्लेषण करता यायला हवं, सायबर सुरक्षेबद्दल माहिती असायला हवी, क्लाउड सिस्टीम म्हणजे काय आणि ती कशी वापरायची हे माहीत असणं गरजेचं आहे. ही कौशल्ये आज खऱ्या अर्थाने महत्त्वाची आहेत, कारण तंत्रज्ञान खूप पुढे गेलंय. पण मग प्रश्न पडतो की आपण या फक्त प्रमाणपत्र मिळवण्याच्या पद्धतीपर्यंत पोचलो तरी कसे? गंमत म्हणजे या प्रवासाची सुरुवात खरं तर एका खूप चांगल्या आणि महत्त्वाच्या उद्देशानं झाली होती. सुरुवातीला काय होतं तर या सगळ्या प्रशिक्षण कार्यक्रमांचा मुख्य हेतू होता लोकांच्या मनातून संगणकाची भीती काढून टाकणं, त्यांना एक ओळख देणं, एक डिजिटल ओळख. आणि खरं सांगायचं तर त्या काळात ते खूप गरजेचंही होतं. याचमुळे तर आपल्यापैकी अनेकांना संगणकाला हात लावायची पहिली संधी मिळाली. पण झालं काय की हळूहळू एक गैरसमज आपल्या मनात पक्का बसत गेला. तो असा की एकदा का कोर्स पूर्ण केला आणि हातात प्रमाणपत्र आलं की आपण कायमचे संगणक साक्षर झालो. म्हणजे प्रमाणपत्र हे प्रवासातलं एक महत्त्वाचं पाऊल आहे हे विसरून तेच जणू काय आपलं अंतिम ध्येय आहे असं वाटायला लागलं. आणि नेमक्या याच ठिकाणी दोन महत्त्वाचे शब्द समोर येतात, आउटपुट आणि आउटकम. यांच्यातला फरक समजून घेणं खूप गरजेचं आहे. आउटपुट म्हणजे काय? तर किती लोकांनी कोर्स पूर्ण केला, तो निव्वळ एक आकडा. पण आउटकम म्हणजे काय? तर त्या कोर्समुळे त्या माणसाच्या कामात, त्याच्या क्षमतेत खरंच काही सुधारणा झाली का, तो खरा परिणाम. आणि दुर्दैवाने आपण अनेकदा फक्त त्या आकड्यांवरच म्हणजे आउटपुटवरच लक्ष देत राहिलो. आणि हे सगळं होत असतानाच तंत्रज्ञान काही थांबलं नाही. ते तर प्रचंड वेगाने बदलत गेलं. विशेषतः सरकारी कामांमध्ये तर नवनवीन सिस्टम्स आल्या, पण अनेकांची कौशल्य मात्र जुनीच राहिली. का? कारण ते प्रशिक्षण, ते प्रमाणपत्र ते एकदाच घेतलेलं होतं. एक आकडा सांगितला जातो की राज्यात जवळपास 2 कोटी लोकांना संगणक प्रशिक्षण दिले गेले. ऐकायला हा आकडा प्रचंड मोठा वाटतो, नाही का? पण विचार करा, जर इतक्या वर्षांत या लोकांच्या कौशल्याची कधी तपासणीच झाली नसेल, तर मग हा आकडा आपल्याला नेमकं काय सांगतो? आजचं वास्तव तर हे आहे की सरकारी कार्यालयांमध्ये ई-ऑफिस, क्लाउडवर डॉक्युमेंट सेव्ह करणं, डेटा डॅशबोर्ड्स वाचणं, सायबर सुरक्षेचे नियम पाळणं, या सगळ्या गोष्टी रोजच्या कामाचा भाग आहेत. मग अशावेळी 10 वर्षांपूर्वी शिकलेली जुनी कौशल्य इथे कशी पुरेशी पडतील? मग यावर उपाय काय? या प्रमाणपत्रांच्या संस्कृतीच्या पलीकडे जाऊन आपण पुढचा विचार कसा करू शकतो? काय करायला हवं? कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की डिजिटल साक्षरता हे काही स्टेशन नाहीये की जिथे एकदा पोचलो की झालं. तो एक न संपणारा, सतत चालणारा प्रवास आहे. तुम्ही बघा, प्रायव्हेट सेक्टरमध्ये कर्मचाऱ्यांच्या स्किल्सना सतत अपडेट केलं जातं. पण आपल्याकडे मात्र अनेकदा त्या एकदाच प्रमाणपत्र मॉडेलवरच जास्त भर दिला गेला. यासाठी एका नवीन आणि अधिक व्यापक दृष्टिकोनाची गरज आहे. एक अशी व्यवस्था जी सतत डिजिटल क्षमता वाढवत राहील, ज्याला आपण कंटिन्यूअस डिजिटल कॉम्पिटन्सी फ्रेमवर्क असं म्हणू शकतो. आणि या नवीन व्यवस्थेमध्ये काही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतील. उदाहरणार्थ, प्रत्येकाला एकसारखं ट्रेनिंग नाही, तर ज्याच्या कामाला जे गरजेचं आहे तसं प्रशिक्षण देणं. फक्त लेखी परीक्षा नाही, तर प्रत्यक्ष कामावर आधारित कौशल्यांची तपासणी करणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या सगळ्या प्रशिक्षणामुळे कामाच्या गुणवत्तेत खरंच काही फरक पडला का हे मोजणं. आणि म्हणून शेवटी प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर हाच उरतो की आपण कोट्यावधी प्रमाणपत्रांचे आकडे मिरवणार, त्याची क्रांती साजरी करणार, की खऱ्या अर्थाने एक कौशल्यपूर्ण समाज घडवण्यावर आपलं लक्ष देणार. कारण याच निर्णयावर आपल्या महाराष्ट्राचं डिजिटल भविष्य ठरणार आहे. यावर विचार नक्की करायला हवा.